यानंतर शांतिगिरी महाराजांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे। आत्ताच्या घडीची महत्त्वाची माहिती आहे। शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांनी आता छगन भुजबळांची भेट घेतलेली आहे। आता या दोघांच्या भेटीमध्ये नेमक्या काय चर्चा होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार आहेत, तर नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसे आहेत। आमचा सर्वांचा विचार मिळून होऊन कोणतेही निर्णय होत असतो। बाबाजी, तुम्ही अपक्ष निवडणुकीमध्ये आहे आणि तुम्ही नेते आहे, दिनकर पाटीलची भेट घेतली, आता सगळं भेट घेतली, काय तुमचं भेटी हेच कारण ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवाराचं कर्तव्य काय, मतदारांची भेटी घेणं, भेटी घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक या ठिकाणी मतदाराकडे जात असतो। थोडं वेगळं वाटत नाही का, जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात येत होते, मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय, थोडंसं वेगळंच वाटत नाही? नाही, आम्ही जात नाही, या लक्षात घ्या। एक आमचे एक नातेसंबंध असतो, दिनकर पाटील असेल, मग आपले भुजबळ साहेब असेल, आमचं अनेक दिवस नातं आहे आमच्याला। नातं असल्यामुळे आम्हाला काही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्यांची भेट घेत असतो। काल आपण औरंगाबाद बाबांनी भेट गेली, तेच बघा या ठिकाणी बाबांचा दरबार सर्वाधिक धर्मपीठ आहे आणि या बाबांच्या दरबारमध्ये सर्व असतात, त्याप्रमाणे मग त्या संभाजीनगर सर्व उमेदवार बाबाच्या भेटीसाठी तिथं वेरूळ आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी अपेक्षा व्यक्त केली, धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं, त्यांनी राजकारणात येऊ नये असं देखील त्यांनी वक्तव्य केलं। तुमचं काही बोलणं झालं होतं का? तर त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात? नाही, त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहे की आमच्या सर्व भक्त परिवाराने पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे की आणि एक नारा सुद्धा दिलेला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा, आणि त्या माध्यमातून सर्व भक्त परिवाराने निर्णय घेतला या वेळेला लढायचं आणि जिंकायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।